अख्ख्या घरभर मी ह्या जयद्या मुडद्याला शोधते आणि हे बसला इथं काम करत. माया सुर्वे, हाच तो क्षण आणि हीच ती येळ आहे जयद्याला आपल्या बाजूने करायची. आत्ताच डाव टाकते बरोबर. काय करतोय जयद्या? काय नाही मम्मी, ते सत्यादादांनी एका शेतकऱ्याला विहिरीसाठी मदत केली होती ना, पण त्याचा सातबार आहे आणि तलाठी कार्यालयाची कागदपत्र ते जरा चेक करत बसलोय. तिघ बाई गुणाचं माझं शिंगरू, माझं बचडू. जयद्या, हा, सत्याच्या अपृक्षलय चांगलं काम करतेस बर का तू. आणि ही समज बघून का नाही मला तुझा लई म्हणजे लई अभिमान वाटतो बघ. जयद्या, हा, पण मी एक बोलू का? म्हणजे तुला राग येणार नसेल तर बोलते. काय अगं मम्मी, नाही येणार मला राग. ये बसतो, बोल. काय? जयद्या, तू ही समद काम सत्यासाठी करतोयस ना, हे बघून मला लई चांगलं वाटतंय बघ. पण माझं असं म्हणणं आहे, काही समद काम तू सत्यासाठी करतोस ना, मग तीच काम तसं स्वतःसाठी का करत नाहीस? म्हणजे बघ, तुझं बी सत्यासारखं नाव होईल, लोक तुला बी मानतील, तुझी पूजा करतील, तुझं समधीकडं बॅनर लावतील. म्हणजे तुला कळते ना मला काय म्हणायचंय ती? कळतंय मला, पण तू जर स्पष्ट बोललीस तर मला अजून नीट कळेल. जयद्या, आता तुला किती बोलू आणि कसं बोलू असं झालंय बघ मला. हे बघा, प्लीज मोठ्याने नका बोलू, सगळ्यांना सगळं कळेल इथे. त्या बाईने मला बर्बाद करायचा प्रयत्न केला. आयुष्यातून उठलो असतो नाही, जाऊन मला तिला ताब्यात घेऊ दे. नाही ठीक आहे, जा जा तुम्ही जा. आता मला कळतंय तो आर्यन असा का वागतो एव्हरी टाइम. ते सगळे तुमचे गुण घेतलेत त्याने. का थांबलात आता? जा ना. करेक्ट आहे तुमचं सगळं, तुम्हाला हवंय ते करा. फक्त नंतर त्या सत्याने तिकडे तुम्हाला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं ना, मी पुढे काही नाही करू शकणार, हे आत्ताच सांगून ठेवते.